चाकणच्या शांत गावात एका झुडपाखाली सापडला एक तरुणाचा मृतदेह. चेहरा ओळखता न येण्यासारखा. काही दिवसात उघडलं एक असं रहस्य जिथे प्रेयसी, तिचा भाऊ आणि त्याची मंगेतर तिघांनी मिळून आखली होती थरारक हत्या. आज आपण पाहणार आहोत चाकणचा मुकेश कुमार मर्डर केस. एक प्रेम, एक फसवणूक आणि एक थरकाप उडवणारी कहाणी. प्रेम जेव्हा जन्मतं तेव्हा सुखाचं दार उघडतं, पण कधी कधी हाच प्रेमाचा दरवाजा थेट मृत्यूकडे नेत असतो. चाकणच्या शांत गावात एका सकाळी झुडपांमधून दुर्गंध येऊ लागला. लोक जवळ गेले आणि पाहतात तर काय, एका तरुणाचं शरीर ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं, चेहरा ओळखता न येण्यासारखा. काही दिवसांनी उघड झालं, ही केवळ हत्या नव्हती, ही प्रेमाची काळी कहाणी होती. मंगेश कुमार, वय फक्त 24, मूळचा झारखंडचा रांची जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातला. कुटुंब गरीब, पण मनात प्रचंड महत्वाकांक्षा. घरातील जबाबदारी खांद्यावर घेत त्याने पुण्याजवळच्या चाकणमध्ये कामाला सुरुवात केली. औद्योगिक परिसरात लहानशी नोकरी आणि त्याचबरोबर नवीन आयुष्याची आशा. चाकणमध्ये आलेल्या असंख्य बाहेरगावच्या कामगारांपैकी तोही एक होता. दिवस काम, रात्री थकवा आणि काहीतरी दोन शब्द आपुलकीचे ऐकायची आस. याच काळात त्याची ओळख झाली आरती कुमारी नावाच्या एका तरुणीशी. ती देखील झारखंडमधूनच आलेली होती. चाकणमध्ये राहून नोकरी करत होती. पहिली भेट साधी होती, पण तिच्या हसण्यात मुकेशला काहीतरी वेगळं दिसलं. त्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघं एकत्र राहू लागले. छोट्या खोलीत छोटं सुखाचं आयुष्य सुरू झालं. काही काळासाठी दोघांच्या आयुष्यात सर्व ठीक चाललं होतं. मुकेश कामावर जायचा, आरती त्याच्यासाठी जेवण तयार ठेवायची. रात्री दोघं एकत्र टीव्ही पाहायचे, चहा घ्यायचे. त्या शांततेत एकमेकांच्या जगण्याचा आधार होता. पण ही शांतता जास्त काळ टिकली नाही. मुकेशचं वागणं हळूहळू बदलू लागलं. कामाचा ताण, अस्थिर जीवन आणि मद्यपान हे सगळं त्याच्या स्वभावात चिडचिड आणत होतं. तो आरतीवर ओरडायचा, शंका घ्यायचा आणि अनेकदा तिला मानसिक त्रास द्यायचा. पण आरती शांत राहायची. कधी प्रेमाने, कधी भीतीने ती त्या नात्यातून बाहेर पडायचं ठरवत होती. पण भावनांचा गुंता एवढा घट्ट झाला होता की सुटता येत नव्हतं. दरम्यान आरतीचा भाऊ आकाश उराव चाकणमध्ये आला. त्याच्यासोबत त्याची मंगेतर बालमुनी कुमारी होती. दोघेही झारखंडचेच. तो बहिणीला भेटला आणि मुकेशच्या वागण्याबद्दल ऐकलं. त्या दिवसानंतर आकाशच्या मनात एकच गोष्ट घोळू लागली, या माणसाला धडा शिकवायचाच. सगळं अगदी शांतपणे आखलं गेलं. 2 ऑक्टोबरच्या रात्री मुकेश, आरती, आकाश आणि बालमुनी यांनी एकत्र मद्यपान केलं. हास्य, गप्पा आणि काही काळासाठी सर्व काही नेहमीसारखं वाटत होतं. पण हळूहळू वाद सुरू झाला. मुकेशने आरतीला काहीतरी अपमानास्पद बोललं. त्याने बाटली जमिनीवर आपटली आणि संतापला. त्या क्षणी आकाश उठला. त्याच्या डोळ्यात राग आणि निर्णय दोन्ही होते. बस झाला आता, तो म्हणाला. त्याने जवळच लोखंडी रॉड उचलत पहिला वार केला मुकेशच्या डोक्यावर. मुकेश खाली कोसळला. रक्त सांडू लागलं. त्यावरही ते थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच्यावर हल्ला केला. संपलं सगळं काही सेकंदात. त्यानंतर त्यांना भान हरपलं. शरीर ब्लँकेटमध्ये गुंडाळलं. रात्री उशिरा त्यांनी तो मृतदेह जवळच्या झुडपात नेऊन टाकला. वरून गवत, दगड आणि माती टाकून ते तिथून निघून गेले. त्या रात्री चाकण झोपलेलं होतं, पण एका गुन्ह्याची सावली कायमची पसरली होती. 2 दिवसांनी 4 ऑक्टोबरच्या सकाळी स्थानिकांनी झुडपातून येणारा दुर्गंध जाणवला. ते जवळ गेले आणि तिथे दिसलं भयानक. एक ब्लँकेट, त्यातून बाहेर पडलेले हात, पाय आणि रक्ताळलेला चेहरा. तत्काळ पोलिसांना कळवलं गेलं. चाकण पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहिलं. त्याचं शरीर ओळखणंही अवघड होतं, पण कपड्यांवरून आणि मोबाईलवरून ओळख पटली. तो होता मुकेश कुमार. आता प्रश्न होता, कोणी मारलं? पोलिसांनी मुकेशच्या मित्रपरिवार, सहकाऱ्यांशी बोललं.
आणि नाव आलं आरतीचं. पोलिसांनी आरतीला चौकशीसाठी बोलावलं. ती शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीती होती. काही वेळानंतर ती कोसळली आणि सत्य बाहेर आलं. आम्ही तिघांनी मिळून केलं. त्या कबुलीच्या एका वाक्याने संपूर्ण तपासाचं चित्र बदललं. 3 आरोपी अटकेत गेले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला. कलम 302-201. तिघांनाही न्यायालयात हजर केलं. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध आणि शांतपणे केली गेली होती. आम्हाला असं शांत चेहऱ्यामागे एवढं थंड डोकं क्वचित दिसतं. या प्रकरणात केवळ हत्या नाही, तर एक मानसिक संघर्ष आणि एक भावनिक विस्फोट आहे. प्रेमात जेव्हा आपलेपणा हरवतो, तेव्हा उरते ती केवळ भीती, राग आणि सुडाची भावना. मुकेशने आरतीवर दबाव टाकला. तिने त्रास सहन केला, पण वेळेत मदत मागितली नाही. आणि जेव्हा राग साचतो, तो गुन्ह्याचं रूप घेतो. ही घटना आपल्याला सांगते, प्रेम हे फक्त भावना नाही, ती जबाबदारी आहे. जेव्हा नातं तुटतं, तेव्हा संवादाने तोडगा काढता येतो, पण हिंसेने फक्त आयुष्य संपतं. या घटनेने एक गोष्ट सिद्ध केली, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी न्यायाच्या जाळ्यातून तो सुटत नाही. पण त्याआधी ज्या जीवांचा, नात्यांचा बळी जातो, त्याचं काय? म्हणूनच चुकीच्या वाटेवर पाऊल ठेवण्याआधी एकदा तरी विचार करा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.